नमस्कार, मी सोनू, मानव उत्थान मंचमधून. तुम्हाला माहितीच असेल की मानव उत्थान मंच नेहमीच कचऱ्यासाठी, वृक्षांसाठी, पर्यावरणासाठी काम करत असते आणि त्यातच कचऱ्याचं संकलन ही पण एक त्यातलंच मुख्य काम आहे. आत्ता आम्ही उभे आहोत चारवाग चौक ते पेठेनगरकडे जाणारा रस्ता, म्हणजे अर्थातच याला पेठे रोडच म्हणतात. इथे राईटला नळे फार्म आहे. भरपूर लोक इथून ट्रॅव्हल करतात रोज आणि सगळ्यांना हा रस्ता माहितीच असेल. जसा नळे फार्म संपतो इथे जिथे आता मी उभा आहे आणि जे सगळं पेंटिंग वगैरे केलं आहे, जे झाडं लावली आहेत, इथे नेहमी 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 वर्षोनवर्ष, म्हणजे मला वाटतं डिकेड्स म्हणता येईल, इतक्या काळापासून कचरा पडलेला असायचा. महानगरपालिकेने आणि आमच्यासोबत श्रीकांत सर आहेत महानगरपालिकेकडूनच, त्यांनी हे सगळं मनावर घेऊन हा सगळा जो ब्लॅक स्पॉट आहे हा मिटवायचा निश्चय केला आणि तो हळूहळू मिटतोय. इथे झाडं लावले, इथे स्वच्छता केली, मागे भिंतींना पेंटिंग वगैरे केलं आणि सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितलं असेल ते पण 2 कर्मचारी होते जे इथे थांबतात, बसतात आणि लक्षात ठेवतात की आपल्यासारखे सो कॉल्ड शिकलेले नागरिक कसा कचरा फेकतात. तर जे नागरिक अजून पण कचरा फेकतात असं पण आढळून येतं की सकाळी सकाळी म्हणजे 5, 5:30, 6च्या दरम्यान जेव्हा लोक ऑफिसला निघतात किंवा चालायला निघतात त्यावेळेस कचरा घेऊन येतात आणि तो फेकतात. तर त्या लोकांनी पण थोडी लाज बाळगायला पाहिजे, कारण तुमचा कचरा कोणीतरी साफ करतंय आणि त्याला इथे बसावं लागतंय तुमच्यावर लक्ष ठेवायला. तर आपण काय करतोय आणि आपल्या नाशिकला, आपल्या शहराला आपण कुठे घेऊन चाललोय. तर महानगरपालिकेचे पण अभिनंदन, आमच्यासोबत श्रीकांत सर आहेत त्यांचं पण अभिनंदन, त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे जिथे नाशिकमध्ये असे ब्लॅक स्पॉट्स असतील तिथे आम्हाला तुम्ही त्याचे फोटोज पाठवा किंवा त्याचे काहीतरी डिटेल्स पाठवा, पत्ता पाठवा. आम्ही तुम्हाला तो पण ब्लॅक स्पॉट कसा क्लिअर करता येईल महानगरपालिकेच्या मदतीने तो करून दाखवू. थँक्यू.